आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, आज माझी पाठ मोडलीये सायसुवेर। लवकरच मी तुझी मान मोडणार आहे। माया, मीरा, ए ए ए काय काय माया, हे काय आहे? व्हॉट? अगं, मी तुला फक्त मोहरीचे दाणे वेचायला सांगितले होते ना, तेही नाही जमलं। हे दाणे हॉलमध्ये काय करतायत? एक मिनिट। एकतर ही सगळी मोरी तू मला हाताने उचलायला लावली आहेस आणि आता हे उरलेले दाणे माझ्याकडे का घेऊन आली आहेस तू? कसं आहे ना माया, आपल्या रामपुरे घराण्याची रीतच आहे ना की जिरे आणि मोहरी झाडूने भरून काढत नाही। म्हणून तुला हाताने वेचायला सांगितलं। आणि माया, एक गोष्ट ना लक्षात ठेव, मला तू जितका त्रास द्यायचा प्रयत्न करशील ना, त्याच्यापेक्षा 10 पट जास्त त्रास मी तुला देईन। हे मोहरीचे दाणे आहेत ना, ते वाया जाता कामा नये। आता हे धर आणि आपल्या डब्यात नेऊन ठेव। अगं माया, तोंडावर पडली असतीस आता। माझ्या नादी लागायचं नाही, कळलं? तुझ्यासारखं पाठीवर वार करून आपल्याच मैत्रिणीला मारणाऱ्यातली नाहीये। मला ज्याला मारायचं असतं ना, त्याला आधी सांगते आणि मग वार करते। आणि माया, मी अंबिका नाही, मी मीरा आहे। अंबिकाने तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना, पण मी तुला पुरती ओळखते। त्यामुळे मी ठरवलं ना, तर तुझं नाक सुद्धा कोणाला सापडणार नाही। लायकीत राहायचं। हिला कसं कळलं मी अंबिकाला मारलं? माया किती दुष्ट आहे। वेदाच्या बाबांशी लग्न करायचं म्हणून तिने अंबिका ताईला मारलं, त्यांचा सुखी संसार मोडला। आणि आता वेदा आणि वेदाच्या बाबांमध्ये विष कालवते, पण मी ते कधीच होऊ देणार नाही। वेदाला आणि वेदाच्या बाबांना ना एकत्र आणलंच पाहिजे। बायको, हे नवीन रील पाहिलंस? हळदीवरती आहे। एकदा लागली ना अंगाला हळद, बास ना तेवढी। तसं नाही ग, काय ना, एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात वरून हळद सोडायची। ते सोडाव तुम्ही, आधी जरा माझे पाय चेपून द्या, माझे पाय खूप दुखतायत। नर्मदा, मी तुझे पाय चेपून देऊ? अगं, बायको नवऱ्याचे पाय चेपते, त्याच्यामुळे लक्ष्मी येते घरात। ते सासरी, जेव्हा बायको सासरी असते ना तेव्हा। आता मी माहेरी आहे की नाही, तुम्ही घर जावई आहात, त्यामुळे तुम्ही आता माझे पाय चेपायचे। तसंही फुकटचं मिळतंय ना तुम्हाला खायला, मग एवढं करायला काय आहे? नर्मदा, काय नर्मदा नर्मदा करताय? म्हणजे तुला म्हणायचंय काय मी काय फुकट घेतो इथे? अगं, मी पण करतो 4 कामं इथे। हा, हिर्या, ही काय पद्धत आहे आत याची? हा माया, माया हे काय आहे?
बोला माया मॅडम. आधी कुणाला खलास करायचा, याला की हिला? मीरा, डोकं फिरलंय का तुझं? नाही नाही, मला वाटतं ना प्रँक करत असतील. हल्ली ते सोशल मीडियावर नाही का करतात? दामोदर, काय टाइमपास करतोय इथं? हा, टाइमपास करतोय का? दामोदर, काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नाही नाही, नोकरांना डोक्यावर चढवलं ना की हे असंच होतं. हा? ए, कोण नौकर? हा, नौकर कोण? आपण पैसे घेऊन सुपारी घेऊन खलास करत असतो, कळलं ना? विसरायचं नाही. पिर्या, सोड पिर्या, पिर्या त्याला सोड. पिर्या सोड त्यांना. पिर्या, माया, माया हा तुला विचारून आम्हाला धमकी का देतोय? काय चाललंय हे सगळं? माया आवर आहे, मी आधीच सांगते. विश्वासघात करणाऱ्यांनी मध्ये बोलायचं नाही. विश्वासघात? अंबिकाचा खून मी केलाय ही गोष्ट मीराला कशी माहित पडली? आम्हाला कसं कळणार? आम्ही नाही सांगितलंय तिला. आणि आम्ही सांगायला काय मूर्ख आहोत का आम्ही? ए, खरं बोलायचं, नाहीतर दोघांचा मुर्दा पाडून येता. पटकन खरं बोलायचा. आज मदन भाऊ इथं असते ना तर दोघांना उभाच शिरला असता. खरं बोल. अरे पण ती सांगितलं ना, मग ताई सांगितलं म्हणून. आणि मीराला सांगायला ती कोण लागते आमची? अंबिकाचा खून मी केलाय ही गोष्ट कोणाला माहित होती? मला, नर्मदा आत्या, दामोदर काका, पिर्या, मदन, अजित. मग ही गोष्ट मीराला कशी कळली? कशी कळली मीराला? अगं पण मीराने असं सांगितलं का की आम्ही ही गोष्ट तिला सांगितली म्हणून? मीराने मला धमकी दिली आहे की तिला माहितीये की मी अंबिकाचा जीव घेतलाय, त्यामुळे ती कधीही माझा जीव घेऊ शकते. मी नाही सांगितलं, ह्यांनी नाही सांगितलं, म्हणजे तुम्हा दोघांपैकीच कोणीतरी तिला सांगितलंय. आम्ही नाही सांगितलंय. असे नाही सांगणार तुम्ही. पिर्या, पिर्या नाही, पिर्या नाही, पिर्या सोड त्याला. पिर्या गळा पकडायचा नाही. पिर्या, पिर्या सोड. सोडू नकोस. माया, माया त्याला थांबव. जोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. अरे अजित, मायाने अंबिकाचा खून केलाय हे मीराला आपण सांगितलं असं वाटतंय तिला. माया सोडायला सांगितलं. काय चाललंय? पिर्या, आता सोडेल तेव्हा जेव्हा त्याचा जीव जाईल. माया, तुला जपणार